त्याच्यानंतर मस्तपैकी आला आणि आला ह्या भरपूर जण किसून टाकतं, पण किसून टाकायचा ना, मस्तपैकी फोडून टाकायचं. किसून टाकला की एकदम कडू वाटतं. तुमची झाली प्रॅक्टिस? झाली ना? चालू आहे ना? ओके ओके. माझी व्लॉग बघतं की नाही? बघतं ना? आणि कोणचे बघतं? स्वीट फॅमिली. हा मंडळी, आम्ही आता चाललो देवगडला आई का डॉक्टरकडे घेऊन, आणि मी जाणार नंतर मग जिमला. आणि आईसोबत आईची मैत्रिणी लिया. आजी या, जय बघ कॅमेरा समोर. ही बघा आईची मैत्रीण खास डॉक्टरकडे येता आई का घेऊन, कारण गंधर्व गेलो हा बागेत आणि पप्पा पण गेलेत ग्रास कटरवाला गेलो हा, त्याच्यामुळे ते बागेत गेलेत. मग आईसोबत कोण नव्हता. आता मी आणि आई आणि आजी चाललो आणि दोघांका हॉस्पिटलमध्ये सोडणार. त्याच्यानंतर जिम आणि मग संध्याकाळी इल्यानंतर तुमका दाखवणार चहा कशी करते एकदम कडक. ओके आजी, पिणार तू? नाही पीत? साखरेची नाही पीत आजी आणि आई दोघवली. साखरेची नाही पीत, गोळ्याची पितात ती मैत्रिणी. चला तर मंडळी जाऊया डॉक्टरकडे. हा देवगडला. काय जाऊया? तर मंडळी चला जाऊया, जोरात बोला. हा चला. अजून नाही पडली. 25 तारीखपासून. पण सहली भरपूर योग लागले. किती गाड्या तर मंडळी इलो आम्ही आता देवगडला, आणि यांचे काय हे चालू जोक चालू आहेत दोघांचे, आमका काय सांगत नाही. चला बसा, हॉस्पिटलमध्ये बसा. आम्ही जातो. मी येतो 6 वाजेपर्यंत येते बोलले डॉक्टर. मी येते फटाक दिशी. तू काय अर्धो पाऊण तास जास्त व्यायाम. मग हेच बसून राहू ना की जाणार आज स्टँडवर झाला तर? नाही, मग आम्ही तुला फोन करू. आजीचा नंबर हा नाही तर स्टाफचा नंबर घेणे फोन कर. काय तर मग फोन करा. मग तसं मी हय्य, नाही तर मग स्टँडवर. तर मंडळी चला जाऊया जिमला आता. तर मंडळी जवळजवळ 1 महिन्यानंतर मी जिमला येतोय आज, कारण दसऱ्या का शेवट केलं होतं. हो सर, काय किती दिवसांनी येणार? काय सांगणार आता, खूप दिवसांनी येणार. बरा पण नाही, आणि ड्युटी सर्व, नंतर टुर्नामेंट आजपासून. आपले टुर्नामेंट होता खायचे पायंगणकर फिटनेस क्रिकेट. हो. अरे वा, 28 तारीखला मी आहे ना टीम मध्ये. होय तर. हा चला, कधी येते? 28 ना रविवार. ओके ओके, मस्त पैकी. हा तर मंडळी चला जिम दाखवतोय. तुमची झाली प्रॅक्टिस? झाली ना? चालू आहे ना? ओके ओके. आणि आमचे सर घेतो सर्वांची प्रॅक्टिस व्यवस्थित. ओ मुंडकर, ओ मुंडकर, ओ मुंडकर. 1 महिन्यानंतर. हो, व्यवस्थित घ्या त्यांचा काय तर. मॅडम काय शिकवतात की काय? मॅडम शिकवतात त्यांना? वा भारी. मंडळी दसऱ्याच्या आदल्या दिवशी मी शेवटचं व्यायाम केलं होतं. त्याच्यानंतर कावीळ झाली, त्याच्यानंतर ओरसला बंदोबस्त, त्याच्यानंतर टुर्नामेंट, असं सर्व परत ड्युटी. त्याच्यामुळे जिमला वेळच गावलो नाही. पोट पण थोडं वाढलेलं दिसतं आणि बारीक पण झालं आहे. तर आता बघू आजपासून सुरुवात. चला. एल्बो वरच राहू दे. एल्बो खाली नको, वरती. हा बोलतो मला. ते गाणं टेप काढ. 1 2 3 4
तर मंडळी झाली जिम. आता मी चाललोय हॉस्पिटलला. आईचा आणि झाला असा, बघूया झाला की नाही. तर झाला असं तर घेणार आणि जाणार घरी. आणि बसलेली आहेत वाटतं ती बघा. अजून डॉक्टर येले नाही वाटतं. बसलास हा. जर औषध. तर मंडळी चला, हा, चल. झाला तपासून आईचा आणि आम्ही आता जातो घरी. तर मंडळी केक घेऊ केलोय आणि कारण आमच्या यंगस्टर क्रिकेट संघाच्या अध्यक्षांचा आज वाढदिवस आहे आणि आईसाठी पण खजूर केक ठेवणार आहे. ते खजूर केक आहे ना ए मित्रा? खजूर केक आहे ना? ओके. तर मंडळी मी आता संतोष भुवनला हॉटेलला हे समोसे भारी मिळतात. तर मनीष गंधर्व बोलले मग अशी होती येताना संतोष भुवनमधलेच समोसे घेऊन ये म्हणून समोसे नेऊ केले. हो काय बरं ना? तर हो माझा सबस्क्रायबर हा छोटो, ते काय माझे व्लॉग बघतं की नाही? बघतं ना? आणि कोणचे बघतं? स्वीट फॅमिली हा भारी. मग ती बोले भारी बघतं. सौरभ जोशीच्या ह्याच्यात आमका नेल्यान बाबा भारी. हा थँक्यू. असेच बघत राहा. हो 6 समोसे देऊ. हा 6 समोसे. तर मंडळी चला झाले समोसे घेऊन आणि आईनी खाल्यान मस्तपैकी खजूर केक खालास ना? हा, खाल्लो. माका ठेवलास होय जरा सो. होय. आजी खाल्लं ना? हा, खाल्लं. खुश? होय. अजून काय हव्या? काय नको काय नको ना? ते जेवसा. आमच्या घरी जेवण. आज काय केलं स्पेशल आजी? डाळ. काय? ती डाळ सकाळी खाल्लं. हा हा हा. तर मंडळी चला तर जाऊया आणि गरमागरम भारी समोसे हवे असतील तर हॉटेल संतोष भुवन. नाश्ता पण सर्व भारी मिळतात आणि समोसे माका लय आवडतात. म्हणजे आमच्या घराकडे आई का मनीष गंधर्व सर्व आमका समोसे आवडतात त्या हॉटेलमधले. चला तर जाऊया घरी. आज भाभीच वाढदिवस आहे. तुमका रोज काही ना काही देतात, तुम्ही आज काहीतरी देवा. तर आमच्या यंगस्टार बसलेले आहेत बर्थडे साठी खास. बर्थडे बॉय काय भाभी? बर्थडे बॉय फिरताय जरा चॉकलेट वाटतं. हो चॉकलेट होत. आज आई म्हणता तू आज भाभी आज पण वाटा. मी म्हणलं आज ते तो वाढदिवस आहे ना, तुम्ही काहीतरी देवा. कारण भाभी कायम देतं ना. आई म्हणता नाही तू आता पण वाटता म्हणता आज पण. तर बरोबर आहे. हर्षल शेठ ऐकत नाही. तर आमचे यंगस्टार आता जाणार आहे. मी फ्रेश होऊन येतो. इम्पॉर्टंट हर्षल तर हा केक आलेला आहे आणि हे आमचे विठ्ठल कोंडे. विठ्ठल कोंडे नाही, विठ्ठल कोंडे व्लॉग. चला मंडळी. आणि ही आमची काकी आम्ही मिस केलं खूप. आतमध्ये बसलेली आहे. होय रे. दोन्ही काकी आहेत. फायनल होती आमच्या मंडळान. तर मंडळी आमच्या यंगस्टर क्रिकेट संघान काल फायनल मारल्यान, पण काल मतमोजणीचो बंदोबस्त होतो माका कणकोली पोलीस स्टेशनला. त्याच्यामुळे गावली नाही बघूक माका आणि व्हिडिओ पण करू गावलो नाही. कारण काल रविवार होतो. काल मी व्लॉग पण बनवणार होते आणि मस्त की मॅच बीच सर्व दाखवणार होतं. आणि मी पण माका कॅप्टन माका घेणार होतच ना. होय, होय, होय. बक्षीस दाखवते तुमका पुढच्या. चला तर मंडळी आई का घेऊन सुरक्षित गेले घेऊन. काही जास्त मोठा आजार नव्हतो, फक्त ॲलर्जी काय ॲलर्जी होती ना. नुसती आई का खाज उठय डोबरांच्या खाली दोन्ही पायांकडे खाजून खाजून नुसतं या नका लावले नव्हती. खाजून ठेवलं. अरे नाही किती टिपी हांड्या नव्हती पण ते काय गायब होत. हा त्याच्यासाठी आता डॉक्टरकडे मस्त की ॲलर्जीचं इंजेक्शन दिल्या आणि गोळ्या पण दिल्या. तर मंडळी सर्व आमचे यंगस्टार टीम सर्व खेळाडू आमचे हजर आहेत. आमच्या अध्यक्ष पण इले आहेत. बड्डे बॉय केक बघू शकतास काका. केक दाखवा. भाभी आणि स्पेशल काहीच तो केशर मावा केक स्पेशल बघू शकतास. केशर मावा केक
हो हो बड्डे घेऊ केक कापा जरा मस्त पैकी आमचे छोटे बच्चे पार्टी पण येलेले आहे आदेश आणि मनीष पण आमचं जरा बाबी जर बाईक जवळ राहू नका इथं खाली पडायचं बाईक जवळ जाऊ नये. काय माहिती विषय परवा एक व्हिडिओ टाकले होते बघ ते का कमेंट होती तुझी अरे बाबी भारी समालोचक माझा वर्ग मित्र जया कोई गाडी म्हणून त्याची कमेंट होती तुका जया कोई गाडी तुमच्या त्या कमेंट बद्दल मी तुमचा आभारी आहे. ओके चला सगळ्यांका पुन्हा एकदा धन्यवाद. तर मंडळी केक कापून गेलो आम्ही आता खालना त्याच्यानंतर मी आता आंघोळ केलंय आंघोळ करून नाश्ता पण केलंय आणि आता दाखवणार आहे मस्त की तुमका स्पेशल चहा माझी गेल्या वेळी मी बोललो होतं चहाची रेसिपी तुमका दाखवणार आहे मी म्हणजे जबरदस्ती कमेंट करून घेतलं होते तुमच्याकडनं की चायची रेसिपी सांगा तर भरपूर म्हणजे बऱ्यापैकी कमेंट होते की चायची रेसिपी दाखव म्हणून तर मी आता दाखवणार आहे आणि आता थंडी पण मस्त पडली आहे गावात तर भरपूर थंडी आहे पप्पा बघा आमचे मस्त कसे बसले सेटल आणि खरोखरच तर म्हणजे खरोखरच गावात थंडी पडली आणि एवढी जणांका सर्दी बिर्दी सर्व झाला माका पण चालीची होती आता बरी झाली आहे तेव्हा लय जणांका ही आता नाटका करतो जरा नाही पण खरोखर झाली आहे सर्वांका सर्दी म्हणजे गंधर्व पण खोकता माका पण लय सर्दी बिर्दी झाली आहे म्हणजे पुऱ्या देवगडात तर मी तर बघितलंय भरपूर जणांका सर्दी खोकलो म्हणजे गावात लय थंडी पडली आहे आज थोडी कमी वाटतं पण 4-5 दिवस लय पडली आठवड्याभर तर भरपूर पडली आहे तर मंडळी कारण ह्या थंडीत तर आता मस्तच माझी चाय जर पिशाल तर एकदम थंडी पिळा सकाळची आणि संध्याकाळची सकाळची तर पिवाच मस्तपैकी कडक चाय आणि आता मी तुम्हाला रेसिपी पण दाखवतोय कशी करतात ते काय काय घालतात ती कोणा घेऊया नको नको बाबा आई मनीष पप्पा मंडळी चला तुमका दाखवतोय मस्तपैकी बघू शकतास आता घेतलंय मी दोघांकाच हवी आहे चाय त्याच्यामुळे एकच कप घेतलंय अर्धा कप पाणी घेतलंय बघू शकतास हा बघा अर्धा कप पाणी दाखव अर्धा कप पाणी आणि त्याच्यानंतर मग त्याचा दूध ओतायचा म्हणजे तो पूर्ण झाला हे बघा जरा पाणी त्याच्यानंतर गॅस चालू करून ठेवलं होतं त्याच्यामुळे आवाज येतो त्याच्यानंतर पावडर मी जास्त टाकतोय 1 2 3 चमचे पावडर त्याच्यानंतर साखर घरातून 2 चमचे टाकतात पण मी कमी टाकतोय माका जास्त साखर मी घेत नाही मोठं या 1 चमचो साखर ज्यांका साखर जास्त हवी असतात त्यांच्यानी साखर त्याच्यानंतर मस्तपैकी आला आणि आला ह्या भरपूर जण किसून टाकतात पण किसून टाकायचा ना मस्तपैकी फोडून टाकायचं किसून टाकला की एकदम कडवट लागतं ती ओटो धुतलंय मी मगाशी त्याच्यामुळे याच्यावरच हे करतोय किसून टाकला की एकदम ती कडवट लागतं बरोबर नाही त्याच्यामुळे कसं ओके तर झाला आला मस्तपैकी त्याच्यानंतर लवंग त्याच्यानंतर वेलची हे बघा बघू शकतास 1 कप हा त्याच्यामुळे 1 कपाचा हे हा ही वेलची अशी फोडून टाकायची कसली भारी चाय होणार आणि त्याच्यानंतर या जायफळ आणि ह्या जायफळ सर्व नाही घालायचा थोडासाच घालायचा आहे बघा हा बघा थोडासा फक्त नावा टाकायचा
इकडे दाखवतो म्हणजे किती तास समजत तुमका प्रमाण. फ्लेवरसाठी घालायचं. हे बघा. तर मंडळी तुम्ही आता बघितलं असणारच काय काय टाकलं इथं. तर ह्यो झालो हा 1 कप चाय, म्हणजे पाणी आणि दूध मिळून 1 कप हा. पण ते एवढा कडवायचा की तो चाय अर्धी कप होऊ कळली अशी करायची. जास्त कडवायची, मग जास्त कडवलं ना की तरच त्याला टेस्ट येतं. म्हणजे आता सर्व लागता पावडर, त्याच्यानंतर ते सर्व टाकलेले आहेत ना वस्तू, बघू शकतास बघा, आताच बघू शकतास कसली भारी दिसतात ते. नंतर मग हवं तर थोडंसं दूध टाकायचं नंतर. मी तुका मग असे बोललो होते की 1 कपाची अर्धी कप चाय होऊ होई बघा, अर्धी झाली. आणि त्याच्यानंतर आता काळी पण आहे जास्त, त्याच्यामुळे कडक झाली एकदम. थोडं दूध टाकायचं म्हणजे आपल्या खाऊ तसं कलर येत तसं. बघू शकतास कसली भारी चाय झाली, एकदम जबरदस्त. आणि ही आता मी थोडी थोडी दोघांना करणार. मंडळी मस्त स्पेशल चहा रेडी. 5 स्टार हॉटेल पेक्षा भारी बनवलंय पप्पा. पिऊन बघा कसली टेस्ट आहे. बघू शकतास चायच्या कलर वरनच चायचं बघाय समजायची चाय कशी आणि कशी नाही ती. बघा जबरदस्तच बघ. आता चाय नको तुझी. भारी आहे ना. तो कशी आहे कडक. माझ्या सबस्क्राईबर सांगा कशी आहे कडक का म्हणून सांगा. कडक आहे. थंडी पळून जाईल. थंडी नाही ना खरोखरच जाय. तुम्ही ट्राय करा. थांबा आधी मी पितोय मग सांगते. एक नंबर जबरदस्त चाय झाली आहे. मनीष हवी नको म्हणता. तर मंडळी खरोखर 1 नंबर चाय झाली, एकदम कडक झाली आहे. तुम्ही पण ट्राय करा. आता थंडीचे दिवस म्हणजे मी जा काय काय टाकलंय तर सर्व ह्या करून घेऊ. आणि खरोखर म्हणजे ही चाय पण चांगली आहे, कडकपणाने आयुर्वेदिक पण आहे सर्व. त्याच्यात हा लवंग, आला, त्याच्यानंतर वेलची आणि जायफळ. साखर मी थोडी कमी टाकलंय. आणि पावडर तुम्ही रेग्युलर टाकताच त्याच्यापेक्षा 1 चमचा जास्त टाका चाय, तर मग चाय का मस्त की चव येतात, जरा कडक होता. तर असं हा चायची रेसिपी. तर म्हणजे चाय झाली पिऊन आमची मस्तपैकी. पप्पांना पण आवडली. पप्पा आवडली ना. चांगले 1 नंबर चाय झाली कडक. आणि तुम्ही पण ही ट्राय करा. फक्त तुम्ही जी पावडर घालताच त्याच्या 1 चमचा जास्त घाला, त्याच्यामुळे मस्त टेस्ट पण येत आणि कडक पण होतं चाय. आणि चांगले तर आपण घाला. म्हणजे आम्ही घातले तर सर्व आयुर्वेदिकच हा. रोज जरी ट्राय केलास तरी पण चला. थंडीत पण बाकी पण जरा गरम्यात करू नको. गरमामध्ये आणि गरम होईल, कारण ते गरम असतं सर्व, गरम सामान आहे सर्व. तर मंडळी नक्की तुम्ही ट्राय करा. आणि ही जर ट्राय करून झाली तर तुम्ही पिऊन बघा तुमच्या घरी आणि मला कमेंट नक्की करा की चाय कशी झाली. खरोखर तुमका आवडत ती चाय. तर मंडळी चला आजच्या ह्या व्हिडिओचा आहे सेंड करतोय. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.